तुम्हाला आज कॅनडामधले दवाखाने दाखवते. माझा पाय मुरगळला होता ही रील बनवत असताना, तरी मी ती रील पूर्ण बनवली आणि मला माहीत नव्हतं की त्या रीलमुळं मला इतके लोक फॉलो करतील. तो माझा पहिला व्हिडिओ होता जो खूप लोकांपर्यंत पोचला आणि त्याला 23,000 लाईक्स भेटल्या. तर इथं असा रस्ता क्रॉस करायचा असतो जिथं हे चिन्ह दिलेलं असतं. मी दवाखान्यात गेले. हे आमच्या सिटीमधलं दवाखाना आहे आणि बाहेर लोकांनी लाईन लावली होती कारण हे वॉक इन क्लिनिक आहे. ज्यांचे फॅमिली डॉक्टर असतात ते लाईन नाही लावत, ते डायरेक्ट जातात आतमध्ये. पण आम्ही अजून फॅमिली डॉक्टर घेतला नाही. माझा 4था नंबर होता. नंबर आल्यानंतर माझं नाव आणि नंबर घेतला आणि म्हटले 4:45 वाजता या. 4:45 वाजायला अजून पाऊण तास होता. मग आम्ही शेजारच्या टीम हॉर्टन्समध्ये गेलो कॉफी पिण्यासाठी आणि आता ऊन एवढं वाढले, 18 डिग्री सेल्सिअस झालं इथं. मग आम्ही कोल्ड कॉफीच घेतली. दवाखान्यात पोचलो आणि तिथं पाहिलं की असं डेकोरेशनसाठी त्यांनी स्केलेटन लावले होते छोटे छोटे. आणि आपल्यासारखंच इथं पण दवाखान्याच्या बाजूलाच मेडिकल असतं. ट्रीटमेंट पूर्णपणे फ्री असती. 1 रुपया भरावा लागत नाही. फक्त गोळ्या जर दिल्या तर त्या विकत घ्याव्या लागतात. पाय मुरगळण्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात इथपासून माझी सुरुवात होती. मग मी गुगल केलं. इथं असे पेपरचे बेडशीट असतात जे प्रत्येक पेशंटसाठी चेंज होतात. डॉक्टरनी चेक करून मला बँडेज लावून दिलं आणि दुसऱ्या दिवसाची एक्सरेची अपॉइंटमेंट दिली. ती दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करायची आहे. मग आम्ही घरी निघालो. चालत असताना मला ही गेममधली कार दिसली.